काही कॅन्सर अनुवंशिक असू शकतात. म्हणजे 100पैकी तुम्ही म्हणा 10 ते 15% कॅन्सर कधी-कधी अनुवंशिक असू शकतात. आपल्याकडे आता कशा महिला कामावर जातात. त्यामुळे लेट प्रेग्नन्सी, लेट मॅरेजेस, सिंगल चाइल्ड हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, हे ऑल्सो एक रिस्क फॅक्टर्स आहेत ब्रेस्ट कॅन्सरसाठी. बरेचदा असं आहे की वजन आपोआप कमी होतंय, तुम्ही काही प्रयत्न करत नाहीये, पण वजन कमी होत राहतंय आणि खूप जास्त वजन कमी, हे पण एक चिन्ह असू शकतं की शरीरात आपल्या कॅन्सर कुठेतरी असू शकतो. लोकांना वाटतं की बायोप्सी केली तर कॅन्सर पसरतो. मग सगळ्या गाठींची आम्ही बायोप्सी करत नाही, पण जिकडे गरज आहे तिकडे बायोप्सी करायला पाहिजे, कारण की बायोप्सी शिवाय निदान होत नाही आणि निदान झाल्याशिवाय उपचार होत नाही. अमुक अमुक पदार्थ तुम्ही खा, हे तुम्ही खा, याचा पाला खा, त्याची पावडर खा, तुम्हाला कॅन्सर होणार नाही. तर यामध्ये हे जे काही मिथ्स आपण म्हणूयात, तर हे काय खरं खोटं नेमकं काय? असा कोणता कॅन्सर आहे का की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर याचे पेशंट जास्त वाढत चालले? ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर जो आहे हा फार प्रमाणात आम्ही बघतो आणि विशेष म्हणजे असं आहे की आम्ही लहान वयात बघतो. म्हणजे पूर्वी कसं आम्ही 50शीत वगैरे बघायचो, आता 30शीत पण आणि 40शीत पण मुले बायका येतात. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत कॅन्सर या आजाराविषयी. कॅन्सर हा इतका गंभीर आजार आहे की जगभरात दरवर्षी लाखो लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडतात. पण या आजारातून बाहेर पडण्यासाठी आणि या आजाराविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी अनेक डॉक्टर्स, अनेक संशोधक देखील काम करतात. अनेक आरोग्याच्या संस्था देखील या आजाराविषयी जितकं जास्त आपल्याला बोलता येईल, जितकी माहिती देता येईल त्यासाठी काम करतायत. अशीच एक संस्था म्हणजे एरिस लाईफ सायन्स लिमिटेड. ही संस्था 2007 पासून हेल्थ सेक्टरमध्ये काम करते आणि कॅन्सरविषयी जनजागृती, त्याचे उपचार आणि अधिकाधिक माहिती मिळण्यासाठी अनेक कॅम्पेन, अनेक उपक्रम देखील ते राबवतात. तर याच संस्थेमार्फत आज आपण कॅन्सरविषयी तर माहिती घेणार आहोत आणि नेमका कॅन्सर बरा कसा करायचा, त्याची लक्षणं काय आहेत, याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर उमा डांगी, ज्या 15 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रातही काम करतायत. डॉक्टर, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार, थँक्यू. जसं मी आत्ता म्हणाले की 4 फेब्रुवारीला आपण जागतिक कर्करोग दिन साजरा करतो, म्हणजे इंटरनॅशनल कॅन्सर डे. तर या कॅन्सर दिनाच्या निमित्तानं आपण कॅन्सर का होतो, किंवा त्याची लक्षणं काय आहेत, त्याचे उपचार काय आहेत, याविषयी तर जनजागृती करतो. पण अनेकदा आपण बघतो की आपल्या शरीरात काही बदल होत असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. एखादी गोळी खाल्ली, बरं वाटलं की झालं. पण असं न करता हा इतका गंभीर आजार आहे जो कोणाच्याही वाटेला येऊ नये, यासाठी पूर्वतयारी किंवा काळजी जर घ्यायची झाली तर आपण काय करायला हवं? म्हणजे एकतर आपले जे कॅन्सरचे लक्षणं आहेत, त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. बरेचदा हे लक्षणं साधारण आजाराप्रमाणेच असतात. म्हणजे जसं काय खोकला झाला किंवा घसा बसला, हे म्हणजे जो खोकला बरा होत नाही, 15 दिवस, 20 दिवस, 3 आठवडे, महिना झाला, हा खोकला बरा होत नाही, खोकल्यात रक्त पडायला लागलं आहे किंवा आवाज बसला आहे, आवाज बरा होत नाही, कुठेही घाव झाली आहे म्हणा, कुठेही गाठ झाली आहे, ती बरी होत नाही. तर हे हे जे चिन्ह आहेत, हे मेन आहेत, की असं काही असेल तर हे कॅन्सर असू शकतं आणि ह्याच्यावर आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन करून, त्याचा तपास करून आपल्याला एक निदान लागलं पाहिजे, की हे कॅन्सर असेल तर आपण हे अर्ली स्टेजमध्ये, म्हणजे लवकरात लवकर जर का आपण हा रोग पकडमध्ये आणला, तर हा क्युरेबल असतो किंवा हा पूर्ण बरा करू शकतो आणि त्याची ट्रीटमेंटही फारशी होत नाही. जसं काय ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल कॅन्सर, तर त्याची ट्रीटमेंटही लांबते, कधी-कधी तो पूर्ण बराही होत नाही. अर्ली स्टेजमध्ये असेल तर त्याची ट्रीटमेंट आपण थोडक्यात निभावू शकतो आणि हा पूर्ण बराई होण्याचे चान्सेस फार-फार जास्त असतात. दुसरे चिन्ह म्हणजे असं की फीव्हर, म्हणजे ताप जो येतो आहे पण तो बरा होत नाहीये किंवा वजन बरेचदा आपण हल्ली फॅशन आहे वेट लॉस करण्याचं. तर बरेचदा असं आहे की वजन आपोआप कमी होतंय, तुम्ही काही प्रयत्न करत नाहीये, पण वजन कमी होत राहतंय आणि खूप जास्त वजन कमी, हे पण एक चिन्ह असू शकतं की शरीरात आपल्या कॅन्सर कुठेतरी असू शकतो. तर हे मेन सायन्स अँड सिम्प्टम्स आहेत. दुसरे म्हणजे जसं ज्या भागाला कॅन्सर होतो, त्या भागाचे चिन्ह वेगळे असतात. जसं अन्ननलिकेचा झाला तर गिळायला त्रास होणे, हं, आतडीचा झाला तर मोशनमध्ये किंवा संडासात रक्त पडणे. हे सगळे जे चिन्ह आहेत, ज्या भागाला, आता स्त्रियांमध्ये स्पेशली स्तनामध्ये गाठ लागणे किंवा आणि जी गाठ वगैरे ज्या सुरुवातीला असतात त्याच्यात दुखत नाही आणि पेन नसतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो. लक्ष देत नाही की हा दुखत नाही तर कशाला जायचं डॉक्टरांकडे. तर हे न करता ताबडतोब डॉक्टरांकडे गेलेलं बेटर आहे.
जशा स्त्रियांमध्ये ॲबनॉर्मल डिस्चार्ज किंवा ब्लीडिंग होणं ते पण एक चिन्ह असू शकतं सर्व्हायकल किंवा युट्राईन म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर असण्याचं. बरोबर. वेगवेगळी लक्षणं तुम्ही आता सांगितली. मात्र जर आपण पूर्वीचा विचार केला, तर पूर्वी कॅन्सर पेशंट इतके नव्हते, जितके आपण अलीकडच्या काळात बघतोय. जशी आपली लाईफस्टाईल बदलत चालली आहे, तसे वेगवेगळे आजारही आपल्याला होत आहेत. तर लाईफस्टाईल बदलणं आणि कॅन्सर याचा धोका जो वाढत चाललाय, याकडे तुम्ही कसं बघता? आणि आपल्या या पॉडकास्टच्या निमित्ताने जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत, त्यांना तुम्हाला काय सांगायचंय, की लाईफस्टाईल तर बदलते, पण ती कंट्रोलमध्ये ठेवणंही तितकंच गरजेचं आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर. लाईफस्टाईल खूप चेंजेस झालेले आहेत. आता मुद्द्याचं सांगायचं म्हणजे, की एकतर आपण आता खूप वेस्टर्नाइज झालोय. पूर्वी कसं होतं घरी बरोबर. आपलं फार इंडियन, जेवण पण इंडियन असायचं. बाहेर जास्त खायचं नाही. आता सगळे Swiggy, Zomato आपण बाहेरनं मागवतो. सगळे कामात असतात बिझी. त्यामुळे हे एक लाईफस्टाईल आपली खूप बदलली आहे, की आपलं खाणं-पिणं फार चेंज झालंय. आणि आपल्याला माहिती आहे, की प्रोसेस्ड फूड्स स्पेशली आपण ॲनिमल मीट वगैरे हे खातो. प्रोसेस्ड ॲनिमल मीट खाल्लं किंवा डेअरी तर ह्यानी आपल्याला कॅन्सरची रिस्क वाढू शकते. हल्लीच एक अभ्यास आलाय त्याच्यावर सुद्धा. हां, नॉर्मल ब्रेड वगैरे खाण्यात म्हणजे हे पण प्रोसेस्ड आहे, पण ह्याच्याने काही कॅन्सर वाढत नाही. पण हे असे जे लाईफस्टाईल आहे. परत आपल्याला हे पण माहिती आहे, की धूम्रपान, स्मोकिंग ह्यानी लंग कॅन्सर होतो. कुठल्याही प्रकारच्या तंबाखूचं जे सेवन करतो, त्याच्यामुळे आपल्याला तोंडाचा किंवा गळ्याचा कॅन्सर होऊ शकतो, अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो. तर हे जे बॅड हॅबिट्स आहेत, जे व्यसनं आहेत ही तंबाखू, स्मोकिंग, दारू खूप प्रमाणात पिल्याने लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो. हे सोडायला फार इम्पोर्टंट आहे. आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल इम्पोर्टंट अजून एक असं आहे, की ओबेसिटी किंवा स्थूलपणा हा पण एक फार इम्पोर्टंट कॉज आहे कॅन्सरची रिस्क वाढवण्याचा. सो फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइज रेग्युलर करणं, खाण्यापिण्यात थोडंसं आपण कंट्रोल ठेवलात आणि वेट कंट्रोल ठेवलं, तर डेफिनेटली आपण आपल्या कॅन्सरची रिस्क कमी करू शकतो. ही शून्य कधी होत नाही. कारण की आपल्याकडे एन्व्हायर्नमेंटचा बाकीचा स्ट्रेस कॉन्स्टंटली आहे. पोल्युशन आहे. बाकीचा जो स्ट्रेस आपल्या शरीरावर पडत असतो, ते आपण कमी करू शकत नाही. पण हे जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर ज्याला आम्ही म्हणतो, की जसं खाण्यापिण्यात, एक्सरसाइज, कंट्रोलिंग ऑफ वेट हे सगळं केलं तर डेफिनेटली आपण रिस्क आपली कॅन्सरची कमी करू शकतो. बरोबर. कॅन्सरची रिस्क ही कमी आपण करू शकतो जर आपण हे सगळे बदल केले तर. जसं लाईफस्टाईल हं. थोडीशी बदलणं गरजेचं आहे. पण समजा की कॅन्सर आपल्या शरीरामध्ये येतोय, स्टार्टिंग पहिल्या स्टेजला आपण आहोत, तर त्याची लक्षणं समजून घेणं, जसं की लक्षणं कळल्यानंतर सुद्धा वेळेत त्याचं निदान होणं गरजेचं आहे. काही-काही वेळेला तुमच्याकडे असेही पेशंट येत असतील, की ते स्टेज 4ला आहेत किंवा आता एकदम शेवटच्या टप्प्यात आलेत. मग अशा वेळेला वेळीच त्याचं निदान होणं किती गरजेचं आहे? फार गरजेचं आहे. कारण की तुम्ही सगळीकडेच बघता, की कॅन्सर इफ डिटेक्टेड अर्ली कॅन बी क्युअर्ड असं आम्ही म्हणतो, की बरेच कॅन्सर ज्यांचा जर का अर्ली स्टेजमध्ये म्हणजे फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये त्यांचं निदान होतं, त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित करून ते पूर्ण बरे होऊ शकतात. पण जर का 4थ स्टेजमध्ये कॅन्सर आला, तर क्युअर हा पॉसिबल नसतो आणि बरेचदा ह्यांची ट्रीटमेंट फार लांबलेली असते, लाँग टर्म ट्रीटमेंट असते. ह्याच्याने त्रासही खूप होतो. आता फार संशोधन झालेलं आहे. म्हणजे हल्ली इव्हन 4th स्टेजचे कॅन्सरचे पेशंट पण बरीच वर्ष आपण औषधांनी टेस्टिंग करून हल्ली आपण DNA, RNAची टेस्टिंग करतो ट्यूमरवर, ज्याला मी प्रिसिजन ऑन्कॉलॉजी असं म्हणतो. हे सगळे संशोधन होत राहतायत. पण हां, जर का आपल्याला क्युअर व्हायचं म्हणजे रोगमुक्त व्हायचं आहे, ट्रीटमेंट बंद करायची एक आशा पाहिजे, तर हे अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करणं फार गरजेचं आहे. बरोबर. मग या कॅन्सरचं आपल्याला समजा निदान करायचंय किंवा तो डिटेक्ट होतोय हे जर आपल्याला पाहायचंय, तर मग यासाठी कोणतं स्क्रीनिंग किंवा कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आहे? तर एक कसं आहे, की सगळे कॅन्सर आपण स्क्रीनिंगने डिटेक्ट करू शकत नाही अनफॉर्च्युनेटली. पण काही कॅन्सर आहेत, जसं जे कॉमन कॅन्सर्स आहेत ते डेफिनेटली करू शकतो. जसं ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर जो स्त्रियांमध्ये व्हेरी कॉमनली होतो. तर ह्याच्यात मोस्ट इम्पोर्टंट मी म्हणेन, की प्रत्येक स्त्रीने हे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे केलंच पाहिजे. वयाच्या 20-25व्या वर्षानंतरपासूनच तिने ते सुरू करायला पाहिजे. ह्याला काही वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटं लागतात. हे फक्त महिन्यातनं एकदा करायचं आहे. पाळी आल्यावर एक 5 ते 7 दिवसांनी आपण ते करायला पाहिजे आणि हे करून ह्यानी फार इम्पोर्टंट असं आहे, की स्त्रियांना स्वतःलाच आधी ती गाठ लागू शकते किंवा ते बदल जाणवू शकतो आणि तुम्ही डॉक्टरांकडे पोहोचून वेळेत तो उपचार आपण करू शकतो. तर हे फार इम्पोर्टंट आहे. व्यतिरिक्त साधारण 45व्या वयानंतर ॲन्युअल मॅमोग्राफी म्हणजे मॅमोग्राफी एक्स-रे ब्रेस्टचा किंवा सोनोग्राफी ब्रेस्टची हे वर्षातनं एकदा किंवा 2 वर्षातनं एकदा करू शकतो.
दुसरं कॅन्सर म्हणजे स्त्रियांमध्ये जो होतो, जो सर्व्हायकल कॅन्सर. आता त्याचं व्हॅक्सिन पण आलं आहे, तुम्हाला माहिती आहे. तर सर्व्हायकल कॅन्सर जे आहे, ह्याचं पण स्क्रीनिंग फार चांगल्या रीतीने होऊ शकतो आणि कॅन्सरच्या आधीच आपण तो डिटेक्ट करू शकतो, ज्याला आम्ही पॅप स्मिअर म्हणतो. तर सिंपल आहे, गायनॅककडे जाऊन आपली ती टेस्ट होते आणि दर वर्षी पण करायची नाही, 3 वर्षातनं एकदा केली तरी चालते. ह्याच्यासोबत जर का आपण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एच-पी-व्ही, जो सर्व्हायकल कॅन्सरचा कॉज आहे, त्याची टेस्ट केली तर 5 वर्षातनं एकदा ही स्क्रीनिंग केली तरी हे चालतं. तसंच पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरसाठी 45व्या वयानंतर पी-एस-ए किंवा डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन हे करून आपण स्क्रीनिंग ठेवू शकतो. अतडीच्या कॅन्सर म्हणजे मोठी अतडी असते त्याच्या कॅन्सरसाठी आपण स्टूलची टेस्ट करतो, ज्याच्यात रक्त बघतो किंवा एंडोस्कोपी करू शकतो. हे 50व्या वयानंतर. मग हे कसं हे फक्त ॲव्हरेज रिस्क म्हणजे जे नॉर्मल पॉप्युलेशन आहे. आता ह्याच्यात सुद्धा काही पेशंट असतात किंवा काही इंडिव्हिज्युअल्स असतात ज्यांच्यात हाय रिस्क असतं. म्हणजे ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांना जेनेटिक हेरिडिटरी कॅन्सर्सची रिस्क आहे. त्यांच्यामध्ये जरा स्क्रीनिंग बदलतं. म्हणजे त्यांचं आम्ही फार आधी सुरू करतो. त्यांचा सर्व्हेलन्स पण जास्त स्ट्रिंजंट असतो. म्हणजे वर्षातनं नाहीतर 6-6 महिन्यांनी बोलवू असं. तर थोडंसं वेगळं असतं. पण हे आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, पॅप स्मिअर, स्टूल टेस्ट ह्या सोप्या गोष्टी आहेत. ह्या आपण इझिली करून कॅन्सर स्क्रीन करू शकतो. बरोबर. खूप महत्त्वाच्या गोष्टी आता तुम्ही सांगितल्या आणि यात तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे सर्व्हायकल कॅन्सरचा म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा हं. कॅन्सर आपल्या प्रेक्षकांना समजण्यासाठी. तर अनेकदा ना महिलांमध्ये याबद्दल गोंधळ असा आहे, की 9 वर्षाची मुलगी झाल्यानंतर तिला एच-पी-व्ही व्हॅक्सिन द्यायचं, की कोणी सेक्शुअली जर ॲक्टिव्ह होत असेल तर त्याला ती व्हॅक्सिन द्यायची आणि त्याचेही टप्पे आहेत, की वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून त्याचा एक ठरलेला पिरियड आहे. तर याबद्दल जरा आम्हाला सविस्तर सांगा? तर कसं आहे, की जे एच-पी-व्ही व्हॅक्सिन आलं आहे, ते 9 वर्षाच्या नंतरच आपण मुलींना देतो. त्याच्या आधी देऊ शकत नाही. बरोबर. तर 9 वर्षानंतर 9 ते 14चं वय असेल, तर 2 डोस पुरतात. ते 0 आणि 6 महिन्यावर देतात. आणि जर का 15 वर्ष ओलांडून गेली असेल, तर मग आपल्याला त्याचे 3 डोसेस घ्यायला लागतात. आता कसं आहे, की हे एच-पी-व्ही व्हॅक्सिन बेसिकली तुम्हाला ते व्हायरसच्या अगेन्स्ट कोव्हिडमध्ये तर सगळ्यांना ते व्हॅक्सिन घेऊन आता व्हॅक्सिनच्या बद्दल बरीच माहिती लोकांनाही पोहोचलेली आहे. तर त्या व्हायरसच्या अगेन्स्ट ते व्हॅक्सिन आहे. तर पण त्याच्यात सुद्धा कसं आहे, की ते सगळे स्ट्रेन्स करत नाही प्रोटेक्ट. म्हणजे जरी का इट प्रोटेक्ट्स 70% किंवा 90% प्रोटेक्शन मिळतं आपल्याला. म्हणजे एक 10 ते 20% व्हायरसेस असे आहेत जे कव्हर नाही आहेत त्या व्हॅक्सिन्सने. त्यामुळे व्हॅक्सिन घेतलं याचा अर्थ असा नाही, की तुम्ही स्क्रीनिंग बंद करा. आता तुम्हाला बरोबर, होणार नाही. बरोबर. पण हां, डेफिनेटली रिस्क फार कमी होते कारण की जे कॉमन स्ट्रेन्स आहेत त्याच्यात यूज्ड आहेत. सेक्शुअली ॲक्टिव्हच्या आधी जर का ते व्हॅक्सिन घेतलं, तर ते जास्त प्रभावकारी असतं. म्हणजे इट्स मोर बेटर. कारण की एकदा त्या व्हायरसला एक्सपोजर झालं, की ऑब्व्हियसली व्हॅक्सिनची एफिकसी कमी-कमी होत हो, जाते. जाते. तर त्यामुळे मिडल एजमध्ये सायन्स दाखवतं, की इट इज नॉट सो इफेक्टिव्ह. म्हणजे त्याचा एवढा उपयोग होत नाही. पण हां, यंग एजमध्ये जास्त उपयोग होतो. पण जर का तुम्ही गाईडलाईन्स वाचले तर 45व्या वयापर्यंत ही व्हॅक्सिन आपण देऊ शकतो. स्त्रियांना पण देतो आणि पुरुषांना पण देऊ शकतो ॲक्चुअली. खरं तर हा खूप मोठा गैरसमज होता, की नेमकी आम्ही आमच्या मुलींना व्हॅक्सिन द्यायची कधी. तर याबद्दल तुम्ही खूप छान अशी माहिती दिलेली आहे. अनेक महिलांच्या मनात याबद्दल गोंधळ आहे. आणखीन म्हणजे कॅन्सर होण्यापूर्वी किंवा कॅन्सर झालाय, फर्स्ट स्टेजमध्ये आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर त्याबद्दल खूप गैरसमज आहेत. म्हणजे डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट स्टार्ट करण्यापेक्षा तो व्यक्ती तिथेच खचून जातो, की आता कॅन्सर झाला म्हणजे सगळं संपलं. तर असं नाहीये आणि 15 वर्षात तुम्ही हजारो नाहीतर लाखो पेशंटला बरंही केलंय. तर अशा पेशंटला काय सांगाल? मी असं म्हणेन, की फर्स्ट स्टेज कसं असतं ना, आपल्याला असं वाटतं, की ते डायग्नोसिस नको म्हणून आपण डॉक्टरांकडे जात नाही. बरोबर. पण कसं आहे, की तो रोग जर का असेल, तर तो काही शांत बसणार नाहीये. तो आपल्याला तो हळू वाढतच राहणार आहे आणि तुम्ही जेवढं तुम्हाला असं वाटतं, की तो त्रास देत नाही, तर आता कशाला जा. पण हे चुकीचं आहे, कारण की तो वाढणार. त्याला जोपर्यंत आपण त्याच्यावर उपचार करत नाही, तोपर्यंत तो रोग बरा होत नाही. त्यामुळे एक तर आहे ती भीती आणि दुसरं आहे, की एक स्टिग्मा म्हणजे एक सॉर्ट ऑफ कोणाला कॅन्सर झाला, की आपल्याला असं त्या त्या व्यक्तीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो थोडासा बदलतो. थोडी सिम्पथी म्हणा, थोडी पिटी म्हणा, काही असेल. पण थोडासा मग हे कधी-कधी नको असतं. म्हणून मग आपण ते
त्या डायग्नोसिस नको म्हणून आपण डॉक्टरांकडे जात नाही. मग हे तर करूच नये. मी आधी म्हटलं तसं, की अर्ली स्टेजमध्ये पकडलं तर आपण बरं करू शकतो. या व्यतिरिक्त बऱ्याच गैरसमज आहेत लोकांमध्ये. जसं की लोकांना वाटतं, की बायोप्सी केली तर कॅन्सर पसरतो. मग बरोबर. सगळ्या गाठींची आम्ही बायोप्सी करत नाही. पण जिकडे गरज आहे तिकडे बायोप्सी करायला पाहिजे. कारण की बायोप्सीशिवाय निदान होत नाही आणि निदान झाल्याशिवाय उपचार होत नाही. तर बरोबर. हे फार गरजेचं आहे, की तुम्ही घाबरू नका. डायग्नोसिस असेल तरी त्याच्यावरती आजकाल खूप खूप संशोधन झालं आणि खूप खूप औषध उपचार आहे. त्यामुळे तो बरा होण्याच्या आपल्याकडे भरपूर काय म्हणतात ते वेपन्स आहेत त्याला ठीक करण्यासाठी. तर जरूर तुम्ही डॉक्टरांकडे जा. अजिबात घाबरू नका आणि सोशल सपोर्ट पण आता वाढला आहे. पीपल आर म्हणजे जास्त जास्त जागरूकता जशी वाढली आहे तसं लोकांना पण माहिती आहे. फायनान्शियल सपोर्ट पण हल्ली आर्थिक सपोर्टही पेशंट्सना मिळू शकतो. तर भिवू नका. डॉक्टरांकडे जा. डॉक्टर जे सांगतील तसं तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करून तपास करा. बरोबर आणि या कॅन्सरविषयी अधिकाधिक लोकांना माहिती मिळावी म्हणून दरवर्षी 4 फेब्रुवारीला हं, इंटरनॅशनल कॅन्सर डे आपण सेलिब्रेट करतो आणि प्रत्येक वर्षी याची एक वेगळी थीम असते हं. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आता तुम्ही कॅन्सरविषयी आम्हाला माहिती देताय, तुम्ही स्वतः या क्षेत्रात इतक्या वर्ष काम करतायत. असा कोणता कॅन्सर आहे का, की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर याचे पेशंट जास्त वाढत चालले, की जेणेकरून आपण त्या कॅन्सरविषयी जर आपल्याला माहिती मिळाली तर तितकी काळजी घेणं त्या पेशंटला सोपं पडेल. तर आता हल्ली आम्ही बघतो, की म्हणजे स्त्रियांमध्ये स्पेशली मी हां. म्हणेन, की ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर जो आहे, हा फार प्रमाणात आम्ही बघतो आणि हं, अ, विशेष म्हणजे असं आहे, की आम्ही लहान वयात बघतो. म्हणजे हं, पूर्वी कसं आम्ही 50शीत वगैरे बघायचो. आता 30शीत पण आणि 40शीत पण हं. बायका येतायत. म्हणजे असं तुम्हाला वाटलं, की आता मी अजून माझं वय 35च आहे, मला गाठ आहे, मला कॅन्सर नसणार, मी फार लहान आहे वयाने. तर हे चूक आहे. हे असू शकतं. कारण की खूप लहान वयातही हल्ली आम्ही बघतोय. तर हे एक चेंज डेफिनेटली आम्ही नोटीस केलं आहे. आणि आधी कसं सर्व्हायकल कॅन्सर जसं फार जास्त प्रमाणात हं. होता भारतात. पण आता असं नाहीये. आता वेस्टर्नायझेशनमुळे म्हणा किंवा काही रिस्क फॅक्टर्समुळे म्हणा, ब्रेस्ट कॅन्सर हा फार प्रमाणात आम्ही स्त्रियांमध्ये बघतो. दुसरं इम्पोर्टंट आहे लंग कॅन्सरही जास्त प्रमाणात आहे. आपल्या साइडला जरा अन्ननळिकेचा किंवा आपली पित्ताची पिशवी, गॉल ब्लॅडर ज्याला म्हणतात. त्याचाही कॅन्सर आम्ही बराच आणि अतडीचा कॅन्सरही हल्ली फार बघतो. बरोबर. ह्याच्यात. हं. ज्या महिला प्रेक्षक आपल्याला पाहतायत त्यांच्यासाठी खास मला तुम्हाला हे विचारायचं आहे, की ब्रेस्ट कॅन्सरविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आहे. म्हणजे टाईट कपडे घालण्यापासून ते हो. आम्ही रात्री झोपताना मग आपण म्हणू शकतो इनरवेअर घालायचेत की नाही हो. घालायचेत, असे खूप प्रश्न आपल्या बायकांना असतात. तर काय सांगाल या निमित्ताने? आता असं काही नाहीये. तुम्ही जे घालता किंवा काळी घातली किंवा अंडरवायर्ड घातली का हे घातली, असे भरपूर प्रश्न असतात. पण असं काहीच नाहीये. ह्याच्यामुळे कॅन्सर होत नाही. हा कॅन्सर कुठलाही कॅन्सर जो होतो, आपल्या जे पेशी असतात त्याच्यामध्ये बदलाव येतो. म्हणजे त्याच्यातल्या काही खराबीमुळे तो सेल किंवा ती पेशी अशी वाढायला लागते, की ज्याच्यामुळे ट्यूमर होतो. हे तुम्ही कुठले कपडे घालता, कुठल्या रंगाचे घालता, ह्याच्यावरती काहीही अवलंबून नसतं. जसं मी आधी सांगितलं, स्थूलपणा, ओबेसिटी व्हेरी इम्पोर्टंट रिस्क फॅक्टर फॉर ब्रेस्ट कॅन्सर. स्मोकिंग इम्पोर्टंट रिस्क फॅक्टर फॉर ब्रेस्ट कॅन्सर. आपल्याकडे आता कशा महिला कामावर जातात, त्यामुळे लेट प्रेग्नन्सी, लेट मॅरेजेस, सिंगल चाइल्ड हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, हे अल्सो एक रिस्क फॅक्टर्स आहेत ब्रेस्ट कॅन्सरसाठी. पण याचा अर्थ असा नाही, की तुम्ही तुमचा जॉब सोडा आणि घरी बसा. तुम्ही नक्कीच कामावर जा, पण एक थोडंसं आपल्याला एक व्हिजिलंट राहायला पाहिजे, की बाबा काळजी घेतली पाहिजे, की काही सिम्प्टम, काही चिन्ह दिसले, तर ताबडतोब डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. बरोबर आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत अशीही भीती असते, की पहिल्या स्टेजमध्ये जर तो आपल्याला कळला, तर त्यावर ट्रीटमेंट चालू होते. अनेक अशा महिला आहेत, ज्या बऱ्या देखील झाल्या आहेत. पण हो, हो. कुठेतरी महिलांना ही पण भीती असते, की अरे ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणजे आता माझे ब्रेस्टच काढून हां. टाकतील आणि आता मग सर्जरी झाल्यानंतर मग मी कशी दिसेल? कारण स्त्रीच्या सौंदर्यासाठी ब्रेस्ट असणं किंवा तिच्यासाठी एक आई होणं यानंतर पुढे, ह्या सगळ्या गोष्टी इमोशनली हा आजार झाल्यानंतर ती स्त्री पूर्णतः तुटते, की हं. आता माझं पुढे काय? हो. तर इमोशनली पण तुम्ही काय सांगाल या बाबतीत? मी म्हणेन, की हल्ली जसं मी म्हटलं खूप संशोधन झालंय. त्या अर्ली स्टेजमध्ये असेल, तर आपल्याला ब्रेस्ट पूर्ण काढायची गरज नसते. आपण छोटी गाठ असेल, तर फक्त लंपेक्टमी किंवा फक्त ती गाठ काढून आणि थोडेसे लिम्फ नोड्स काढून बघू शकतो. म्हणजे कॉस्मेसिस वाईज किंवा जरा अपीअरन्स वाईज तुमच्यात फार बदल होत नाही. आणि आता सर्जिकल टेक्निक्सही बदलल्या आहेत. म्हणजे ऑन्कोप्लास्टी म्हणा किंवा
रिकन्स्ट्रक्शन म्हणा, प्लास्टिक सर्जरी म्हणा, हे करून असं वाटणारच नाही जर का तुम्ही कुठे फिरायला गेलात की तुमच्यामध्ये ती काही अशी सर्जरी झाली आहे. इव्हन ब्रेस्ट पूर्ण काढायला लागला तरी तो पूर्ण आपण पुन्हा तसाच रिकन्स्ट्रक्ट करून देऊ शकतो. तर डेफिनेटली ह्याची भीती तुम्ही मनातनं धरली नाही पाहिजे, की पूर्ण ब्रेस्ट काढायलाच लागेल. ब्रेस्ट आपण डेफिनेटली वाचवू शकतो, पण अर्ली स्टेजमध्ये. एकदा तो खूप मोठा झाला किंवा मग पसरला, तर मग वाचवणं फार अवघड होतं. पण अर्ली स्टेजमध्ये नक्कीच वाचवू शकतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट डेफिनेटली. करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कॅन्सर एकदा झाल्यानंतर कॅन्सर बाबतीत ज्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असतात, म्हणजे आता केमोथेरपी करावी लागणार किंवा केस काढावे लागणार हं. आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे म्हणजे आठवड्यातून 2दा 3दा जे काही त्या पेशंटचं रुटीन असेल त्यानुसार आपल्याला केमो घ्यायची आहे. या व्यतिरिक्त देखील अशा काही गोष्टी आहेत का, की ज्या पेशंटला माहीत असणं गरजेचं आहे? कारण रिपोर्ट एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला हेच वाटतं, की आता माझ्याकडे केवळ 3 महिने, 6 महिने किंवा फार कमी दिवस आहेत. असं अजिबात नाहीये. बरेचसे पेशंट पूर्ण ट्रीटमेंट घेऊन आता कामावर लागले आहेत. काही स्त्रियांना मुलं पण झाली आहेत त्याच्यानंतर. तर असं अजिबात नाहीये, की तुमचं एकदा कॅन्सर झाला, ट्रीटमेंट घेतली, तर आता तुमचं आयुष्य कमी झालं. नाही, म्हणजे अर्ली स्टेजमध्ये पकडला, तर डेफिनिटली आपण तो बरा करू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती उपचार करायलाच पाहिजे. आणि जरी का ब्रेस्ट कॅन्सर धरला म्हणा, लंग कॅन्सर धरला म्हणा, असं नाहीये, की प्रत्येक स्त्रीला तीच ट्रीटमेंट मिळेल. प्रत्येकाची ट्रीटमेंट बदलूही शकते. म्हणजे आता कसं आहे, की आम्ही इव्हन त्या कॅन्सरमध्ये तो कुठल्या टाइपचा आहे किंवा कुठल्या प्रकारचा आहे, हे आपण फाइंड आउट करतो. काही त्याच्यावरती विशेष टेस्ट करून बघतो. जसं DNA, RNAमध्ये जाऊन म्हणा किंवा वरती काही त्या मार्कर्स टाकून म्हणा, की तुम्हाला म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचा उदाहरण घेतलं तर कोणाला हॉर्मोन थेरपी फक्त चालेल, कोणाला किमोथेरपी चालेल, कोणाला टार्गेटेड थेरपी पण द्यायला पाहिजे, कोणाला इम्युनोथेरपी पण द्यायला पाहिजे. तर हे कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची हे सुद्धा आता फार चेंज झालं आहे. म्हणजे प्रत्येक स्त्रीला सेम ट्रीटमेंट आता आम्ही देत नाही. तुमच्या कुठल्या टाइपचा रोग आहे त्याप्रमाणे आपण तुमची ट्रीटमेंट देतो. बरोबर. आणि अलीकडे सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओज व्हायरल होतात किंवा काही होममेड आपण म्हणूयात रेमेडी ज्या असतात, की अमुक-अमुक पदार्थ तुम्ही खा, हे तुम्ही खा, याचा पाला खा, त्याची पावडर खा, तुम्हाला कॅन्सर होणार नाही. तर यामध्ये हे जे काही मिथ्स आपण म्हणूयात, तर हे काय खरं खोटं नेमकं काय? असं नाहीये हे खाल्ल्यावर कॅन्सर होणार नाही. असं 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 अजूनपर्यंत तरी कुठलं डायट नाहीये. कारण की हां, म्हणजे आम्ही काय म्हणतो, की असं नाहीये, की डायट निग्लेक्ट करा तुम्ही. डायट इज इक्वली इम्पोर्टंट कारण की तुमचं पूर्ण हेल्थ तुमचं त्याच्यावरच डिपेंड आहे. पण इट इज अ सप्लिमेंट म्हणजे तुमची जी मेन ट्रीटमेंट आहे तिकडे न दुर्लक्ष करता यू कॅन ॲड द डायट म्हणजे कुठे-कुठे संशोधन चालू असतं. कधी ग्लुटामिन सप्लिमेंट्स म्हणा, प्रोटीन सप्लिमेंट्स म्हणा, कर्क्युमिन म्हणा. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे सप्लिमेंटल असतात. हे अ, तुमची नॉर्मल ट्रीटमेंट जी आहे ती बाजूला ठेवून फक्त हे केलं, तर तो रोग बरा होत नाही. ते डेफिनेटली तुमची साइड इफेक्ट्स कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो. डायटमध्ये मॉडिफाय करून तुमची किमोथेरपी किंवा जे औषधं देणार आहे त्याला टॉलरन्स त्याला त्या ट्रीटमेंट घेण्याची सहनशक्ती ही वाढवण्यासाठी आपण थोडंसं न्यूट्रिशन वगैरे करू शकतो. हे आपण ह्या रीतीने आपण डेफिनेटली न्यूट्रिशनकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. पण मग असं काही आहे का, की खाण्यापिण्याच्या सवयी जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, की जंक फूड आहे किंवा हां. आपण घरबसल्या ऑर्डर करतो आणि ते जेवण येतं आणि आपल्याला आता त्याची सवय झाली आहे. म्हणजे बाहेरचे काही पदार्थ असतील, की ते आम्हाला खायचंच आहे. कोल्ड ड्रिंक असतील, सॉफ्ट हो. ड्रिंक असतील किंवा एखाद्याला ड्रिंक घेण्याची सवयच असेल. मग या सगळ्यावर पण कंट्रोल करणं किती गरजेचं आहे? फार गरजेचं आहे. म्हणजे असं नाही म्हणत, की तुम्ही कधीच काही खाऊ नका. कसं काही प्रमाणात खाल्लं तर त्रास ऑब्व्हियसली कमी होतो. म्हणजे आता एखाद्या दिवशी तुम्ही बर्गर खाल्ला म्हणजे आता तुमची कॅन्सरची रिस्क वाढली असं नाही. पण हां, जिकडे तुम्ही रोज रुटीनली तेच खाताय, ॲनिमल मीट खाताय, रेड मीट खाताय खूप जास्त प्रमाणात, तर डेफिनिटली ती रिस्क एक वाढलेली आहे. पण हां, एखाद्या वेळेला खाल्लं तर म्हणून नाही. पण अव्हॉइड ॲनिमल प्रोसेस्ड फूड्स, कोल्ड ड्रिंक्स म्हणजे जे बेव्हरेज स्वीटेंड शुगर, आर्टिफिशियली स्वीटेंड पण असतात कोल्ड ड्रिंक ते अव्हॉइड करणं. एखाद्या वेळेला घेतलं तर ठीक आहे. अल्कोहल सुद्धा एखाद्या वेळेला सोशल ड्रिंकिंग कधी-कधी करतो. दॅट्स ओके. पण रोज तुम्ही घेताय, त्याच्यावर लिव्हरवरती परिणाम होतोय, लिव्हरचा कॅन्सर होतोय लोकांना त्याच्यामुळे. तर हे सगळं आपल्याला प्रमाणात करायला पाहिजे. हे आपण असं उठ-सूट रोज आपलं स्विगी, रोज आपलं Zomato नाही चांगलं. घरगुती जेवण जे बनवतो, भाजी, फायबर हे व्यवस्थित पोटात गेलं पाहिजे. हे हे फार-फार इम्पोर्टंट आहे. लोकांना बरेचदा असं वाटतं, की शुगर सोडली पाहिजे. शुगर सोडून असं नाहीये, की शुगर सोडली पाहिजे. पण हां, रोजच आपण गोड खातो, तर हे चुकीचं आहे. अ, प्रमाणात जे पण खाल्लं ते चांगलंच आहे.
बरोबर. पण कॅन्सर झाला म्हणजे तो व्यक्ती सफर करतोय, त्याच्यासोबत त्याची फॅमिली पण सफर करते. आता जसं सुरुवातीला तुमची ओळख करून देताना मी म्हणाले, की गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही काम करताय. 40sमध्ये देखील असे अनेक पेशंट येत असतील, की त्यांना आता आपल्याला बरं तर करायचंच आहे. प्रत्येक डॉक्टरला हे वाटतंच, की माझा पेशंट हा बरा व्हायलाच हवा. तर असा एखादा पेशंट किंवा अशी एखादी केस तुमच्या लक्षात आहे का, की ते आपल्याकडे आले तेव्हा त्यांना असं झालेलं, की आता सगळी जगण्याची उमेद सोडून दिली आहे. पण कॅन्सर हा बरा होऊ शकतो. म्हणजे जे लोकं आपल्याला पाहतायत किंवा जे कॅन्सरग्रस्त पण आहेत, जे आपल्याला आता पाहतायत, त्यांनी होप सोडून चालणार नाहीये. हा आजार बरा होऊ शकतो. नक्कीच. भरपूर केसेस आहेत अशा. आताच हल्लीच माझ्याकडे एक एल्डरली लेडी होती. त्यांना तर एकाच वेळेला 2 कॅन्सर होते. हो. पण त्यांची ट्रीटमेंट झाली. दोन्ही कॅन्सर बरे झाले आहेत. आता त्या फॉलोअपला आहेत. म्हणजे अजूनही त्या आहेत म्हणजे आणि ग्रस्त होत्या त्या, पण झाल्या बऱ्या. सो डेफिनेटली आहे. अजून पण केसेस आहेत जिकडे एकदम एक दोघांना कॅन्सर एकत्र डिटेक्ट झाला आणि त्यांची ट्रीटमेंट एकाच ठिकाणी तिकडेच होते आणि त्यांनी मग पुढे जाऊन एकत्र म्हणजे बरे झाले, लग्न केलं. हे असंही झालेलं आहे. म्हणजे देअर आर गुड स्टोरीज अल्सो, की जिकडे कॅन्सर पूर्ण बरा होऊन नॉर्मल लाईफस्टाईल आता लोकं जगायला लागली आहेत. बरोबर आहे. आणि कॅन्सरच्या बाबतीत जसं इतर काही आजार आहेत, की शुगरचंच आपण उदाहरण घेऊया, की घरामध्ये कोणाला शुगर आहे, तर मग ती त्यांच्या मुलांना, मुलींना होणार हे आपण गृहीत धरून चालतो. हं. तर कॅन्सरच्या बाबतीत तसं काय आहे का? हा आजार अनुवंशिक आहे का? की तो घरात कोणाला आहे तर आपल्यालाही होऊ शकतो? तर काही कॅन्सर अनुवंशिक असू शकतात. म्हणजे 100 पैकी तुम्ही म्हणा 10 ते 15% कॅन्सर कधी-कधी अनुवंशिक असू शकतात. पण त्याच्यासाठी आपण मग जेनेटिक टेस्टिंग सांगतो. मग त्याला काही क्रायटेरिया असतात, की जिकडे आम्ही बघतो, की हां, ह्या फॅमिलीमध्ये हे कॅन्सर बऱ्याच प्रमाणात बघतो आहे. मग ह्यांची जेनेटिक टेस्टिंग आपल्याला करायला पाहिजे. पण एखादा कॅन्सर कोणाला झाला असेल आणि कुठला कॅन्सर आहे ते पण आहे. म्हणजे जसं काही सर्व्हायकल कॅन्सर म्हटलं, तर तो अनुवंशिक नाही. पण ब्रेस्ट कॅन्सर असू शकतो, पोटाचा कॅन्सर असू शकतो, आतडीचा कॅन्सर असू शकतो. आता लंग कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर जो स्मोकिंग किंवा टोबॅकोमुळे झाला असेल, हा अनुवंशिक नाही. बरोबर. पण आहेत एक काही प्रकार असू शकतात जे अनुवंशिक असतात. ह्यालाच आम्ही मग हाय रिस्क म्हणतो. जसं आपण स्क्रीनिंगमध्ये म्हटलं, की काही हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स असतात. मग हाय रिस्क म्हणजे ज्यांच्यात हे जेनेटिक चेंजेस असतात किंवा ज्यांच्यात ही स्ट्राँग फॅमिली हिस्ट्री ज्यांची आम्ही टेस्ट करून बघतो. मग ह्यांच्यामध्ये आपल्याला जे स्क्रीनिंग आहे ते जास्त तीव्रतेने किंवा जास्त स्ट्राँगली करायला पाहिजे, मोर फ्रिक्वेंटली करायला पाहिजे. त्यामुळे काही सवयी जर आपण बदलल्या किंवा जसं अन्ननलिकेचा असेल किंवा तोंडाचा असेल, लंग कॅन्सर असेल, तर यामध्ये काही सवयी जर आपण बदलल्या किंवा आजपासूनच ठरवलं, की मला स्मोक करायचं नाहीये, मला या गोष्टी करायच्या नाहीयेत, तर आपण याच्यावर मात करू शकतो. डेफिनिटली. जर असं काही तुम्हाला सांगायचं झालं, की 5 गोष्टी किंवा 3 गोष्टी अशा ज्या तुम्ही करा किंवा करू नका. कॅन्सरच्या बाबतीत अनेक लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत, की नेमकं काय करायला हवं? काय खायला हवं? कुठे जायला हवं? कुठे जायला नको? तर या बाबतीत गेल्या इतक्या वर्षांपासून तुम्ही एवढे पेशंट हँडल करतायत. तर सगळ्याच प्रेक्षकांना सांगायचं झालं, तर एक काय गोष्ट सांगाल त्यांना? मेन म्हणजे मी सांगेन, की ईट हेल्दी म्हणजे प्रोसेस्ड फूड अव्हॉइड करा. नॉर्मल अन्न खा. दुसरं आहे, की एक्सरसाइज रेग्युलरली म्हणजे रोज आपल्याला एक एक्सरसाइज रूटीन ठेवा, फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवा. वॉक म्हणा, काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी रोज करायला पाहिजे आणि वेट आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. ह्या आणि अव्हॉइड बॅड हॅबिट्स म्हणजे जी व्यसनं आहेत त्यांच्याकडनं दूर राहा. तंबाखू, स्मोकिंग आणि दारू हे खरंच खूप खूप खराब आहेत आपल्या शरीरासाठी आणि हे अव्हॉइड करा. बरोबर. भारताचा जर आपण विचार केला, तर भारतामध्ये गेल्या काही वर्षात आणि आत्ता कॅन्सर रुग्णांची संख्या वाढते आणि केवळ तोंडाचा नाही, गर्भाशयाचा नाही, सर्व्हायकल नाही, तर पुरुषांमध्ये सुद्धा आता कॅन्सर होण्याची जी संख्या आहे ती वाढत चाललेली आहे. तर खास करून प्रोटेस्ट कॅन्सरविषयी मला विचारायचं आहे, की काय करायला हवं याबाबतीत पुरुषांसाठी काही वेगळ्या टेस्ट्स असतात का? तर प्रॉस्टेटसाठी जसं मी म्हटलं, की 45व्या वयानंतर पी-एस-एची टेस्ट आणि डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन एक स्क्रीनिंग म्हणून आपण करू शकतो. या व्यतिरिक्त बरेचदा काय होतं, की लघवीचा प्रॉब्लेम सुरू होतो हं. वयाप्रमाणे पुरुषांना. लघवी होत नाही किंवा फ्रिक्वेन्सी जास्त रात्री उठायला लागतं फार वेळा. तर हे जेव्हा असतं, तेव्हा ताबडतोब डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि हं. काही पी-एस-एची टेस्ट म्हणा किंवा सोनोग्राफी करून म्हणा, तिकडे आपल्याला ताबडतोब त्याच्यावरती बायोप्सी लागली तर किंवा एम-आर-आय लागला तर जे पण टेस्ट्स आहेत किंवा जे उपचार आहेत ते करायला पाहिजे. बरेचदा हा बिनाईन असतो. बिनाईन म्हणजे की ह्याच्यात कॅन्सर नसतो, पण फक्त प्रॉस्टेटची साईज वाढते. कारण की हा जसं वय वाढतं तसं पुरुषांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तर त्याची पण एक रिझन असू शकतं. पण असे काही सिम्प्टम्स असले तर त्याला प्लीज दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
बरोबर. एखादी कॅन्सरची गाठ आहे किंवा ट्यूमर आहे, तो काढला, त्याची सर्जरी झाली, ऑपरेशन झालं, पेशंटला वाटलं की चला आपल्यावर जे आलेलं संकट आहे ते आता दूर झालं. पण काही वर्षांनंतर त्याच्या पेशी जर आपल्या शरीरात राहिला, तर तोच कॅन्सर पुन्हा पण होऊ शकतो का? हो, नक्कीच. एकदा कॅन्सर झाला, आपण कितीही ट्रीटमेंट केली तरी फार कमी कॅन्सर आहे, जिकडे आम्ही म्हणतो की 100% बरे झालात. हां. 99% म्हणू, 95% म्हणू. हं, हं. पण 100% फार डिफिकल्ट असतं. कारण की एखादा पेशंट असा असतो, की ज्याच्यात आपण सगळे एफर्ट्स केले, तरी तो रोग परत येतो. काही ह्याच्यात म्हणजे आम्ही म्हणतो, की हे जे कॅन्सर असतात, हे रेझिस्टंट असतात ट्रीटमेंटसाठी आणि हे चांगले नाही. कारण की आता सध्याच्या काळात तरी आपल्याकडे त्याच्यावर उपचार नाही. मे बी पुढे अजून 10-15 वर्षानंतर येतील उपचार त्याच्यासाठी सुद्धा. पण हां, एक रिस्क असते. त्यामुळे कुठल्याही पेशंटला तुम्ही बघा, कोणताही कॅन्सर पेशंट असेल, तर त्याला आपण ट्रीटमेंट झाल्यावर एक फॉलोअप असतो आणि तो रेग्युलरली त्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे जसं किंवा आम्ही आधी 3-3 महिन्यातनं किंवा 6-6 महिन्यातनं किंवा वर्षावर्षातनं जेव्हा बोलवतो, तेव्हा वेळच्या वेळी ते टेस्ट करून त्यांनी रेग्युलर फॉलोअप हा ठेवला पाहिजे. बरोबर. या सगळ्या माहितीमधून एक कळतंय, की फूड जे आपण अन्न खातोय ते आपलं चांगलं असायला हवं, आपल्या सवयी चांगल्या असाव्या आणि रोगप्रतिकारक शक्ती पण आपली तितकीच चांगली असायला हवी. तर लहान मुलांमध्ये जेव्हा कॅन्सर होतो, तो बरा होण्याचा जो रेशो आहे तो अधिक आहे का? कारण लहान मुलांमध्ये आपण म्हणतो, की इम्युनिटी पण त्यांची तेवढीच स्ट्राँग असते. तर त्यांना होणारे कोणकोणते कॅन्सर असू तर शकतात? लहान मुलांचे कॅन्सर हे वेगळे असतात. ते लहान म्हणजे त्यांचे काही अशी रिस्क फॅक्टर नसते, पण त्यांना होतात. बरोबर. आणि डेफिनेटली लहान वयात जे कॅन्सर होतात, ज्यांना पिडियाट्रिक कॅन्सर्स म्हणतात, ते जास्त प्रमाणात बरे होऊ शकतात हं. कंपेअर टू एडल्ट. ते वेगळेच असतात. त्यांची ट्रीटमेंटही वेगळी असते. त्यांना ट्रीट करणारे स्पेशलिस्टही वेगळे वेगळे असतात. असतात. हो. त्यामुळे एकंदरीत जर कॅन्सरविषयी आपल्याला जी भीती वाटते किंवा आणखीन एक गोष्ट अशी की पेशंटला कॅन्सर झाला, तो आपल्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्यानंतर काही एक वर्ष ती ट्रीटमेंट सुरू असणार आहे. हो. त्याच्यासोबत त्याची फॅमिली, त्याचे मित्र, तो ज्या ठिकाणी काम करतोय, हे सगळे लोकं त्याच्या सपोर्टला तर असतात, पण कुठेतरी त्यांनाही सफर व्हावं लागतं आणि असेही पेशंट तुमच्याकडे येत असतील की आता हे नकोय आम्हाला किंवा आम्ही होप सोडलेला आहे, आम्हाला ट्रीटमेंट पण करायची नाहीये. मग अशा वेळेला कसं तुम्ही त्या फॅमिलीला किंवा त्या पेशंटशी बोलता? कसं आहे, की आपल्याला फॅमिली गेटअप आपल्याला अंडरस्टँड करायला लागतो. कारण की मी नेहमी असंच म्हणते, की कॅन्सर हा पेशंटला झाला, तरी तो अख्ख्या फॅमिलीचाच असतो. म्हणजे बरोबर. तो रोग हा अख्ख्या फॅमिलीला अफेक्ट करतो. कारण की त्या आता डायबिटीज तर त्या लोकांना सवय झाली आहे. त्यामुळे डायबिटीज झाला तर गोळ्या घेतात. पण कॅन्सरचं तसं नाहीये. रुग्णाला होतो, पण त्याची फॅमिली, त्याच्या इतर अवती त्याचा सोशल लाईफ पूर्ण अफेक्ट होतं. आणि ह्याच्यासाठी त्याला फक्त पेशंटला नाही, तर पेशंटच्या फॅमिलीला सुद्धा एक सोशल सपोर्ट लागतो. त्याच्यासाठी हल्ली भरपूर सपोर्ट ग्रुप्स वगैरे आहेत. त्यामुळे आम्ही आ आम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो, की बाबा ट्रीटमेंट घेतली तर बरं होईल. किती त्यांना काही दुसऱ्या प्रकारची मदत लागली म्हणा किंवा काही म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणा, घरी कोण नाहीये म्हणा, मग फॅमिली डॉक्टर कोण आहेत तुमचे? हे असं करत आपण त्यांचे थोडासा सोशल सपोर्ट जो जर का मिनिमल असेल, तर तो हळू वाढवायला लागतो. प्लस त्यांच्या फॅमिलीशी बोलून त्यांच्या फॅमिलीला सांगावं लागतं, की बाबा तुमचे की ते ते बरा होऊ शकतो. तुम्ही होप सोडू नका. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते त्यांना खूप काउन्सिलिंग लागतं. त्याच्यासाठी काउन्सिलर्स पण असतात आमच्याकडे आणि वी ऑल टुगेदर असं जॉइंटली आम्ही त्यांच्याशी बोलून कन्विन्स करायचा प्रयत्न तरी करतो. त्यामुळे कॅन्सर आपल्या ओळखीत कोणाला झाला किंवा कॅन्सर पेशंट ज्यांना आपण ओळखतोय, त्यांना अगदी वेगळं काहीतरी झालंय किंवा आता त्यांना वाळीत टाकायचंय अशी कोणतीही भावना मनात न आणायची नाही. ठेवता त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे. फार गरज आणि बरेचदा अशी पण एक कधी-कधी मिथ असतं, की म्हणजे की कॅन्सर पसरतो. पसरतो. म्हणजे हात लावला तरी हाव होतो. लावला पसरतो. मी त्यांच्यासोबत राहिले तर पसरतो. त्यांना वेगळं ठेवा. हे जे आयसोलेशन होतं, ते त्यांनी काय होतं, त्यांनी पण तो रुग्ण खचून जातो, की म्हणजे मला आता कोणच नाही. असं जे होपलेसनेसचं फीलिंग येतं, ते होतं. असं नाही आहे. बरेचदा असं लोकांना वाटतं, की पेशंटला जर का रेडिएशन चालू आहे, तर त्यांच्यामुळे दुसऱ्यांना रेडिएशन मिळतं. असं नाही हं, आहे. हं, हं. पेशंटला रेडिएशन दिलं, ते पेशंटला रेडिएशन देऊन ते निघून गेलं त्याच्या शरीरातनं. पेशंट रेडिओ ॲक्टिव्ह होत नाही रेडिएशन मिळाल्याने किंवा किमोथेरपी दिल्यामुळे त्यांना जी दिलेली किमोथेरपीचा इफेक्ट तुम्हाला होत नाही. तर हे जे आहे, की दे आर नॉट कंटेजियस किंवा ते असं कोव्हिडसारखं नाही, की तुम्ही भेटू नका एकमेकांना किंवा असं. रुग्णांना मी मास्क लावायला याच्यासाठी सांगतो फक्त, की त्यांना दुसऱ्यांचा इन्फेक्शन होऊ नये. कारण की त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असली, की त्यांना बाकीच्यांचा आजार लागू शकतो किंवा इन्फेक्शन लागू शकतं.
तर ते नको लागायला म्हणून ते मास्क घालून फिरतात. त्यांच्यामुळे दुसऱ्यांना धोका नसतो. बरोबर. रेडिएशनचा आता तुम्ही उल्लेख केलाय म्हणून आणखीन एक गैरसमज आहे. त्याबद्दल मला विचारायचं आहे, की जेव्हा आपली दाताची ट्रीटमेंट चालू असते, तेव्हा जे एक्स-रे होतात, त्यातून काही रेडिएशन आपल्या शरीरामध्ये जातात किंवा रेडिएशन जवळ हा मोबाईल आपल्या हातामध्ये असतो, एखाद्या टॉवर जवळ आपण हं. राहत असू किंवा टॉवरच्या इथून आपण जात असू, तर हे रेडिएशन जर आपल्या शरीरात आले, तरी कॅन्सर होण्याची शक्यता आहे, असे गैरसमज आहेत. तर यात काय आहे नेमकं? हां, म्हणजे कसं आहे, की लो डोज रेडिएशन म्हणून एक प्रकार असतो. तो थोड्या प्रमाणात आपल्याला आपण नुसतं इथे बसून बोलतो आहे, ह्याच्यात पण आपल्या त्यात थोडंफार रेडिएशन एक्सपोजर होत आहे. पण हां, म्हणजे एक्स-रे काढणं किंवा सीटी स्कॅन करणं किंवा जसं तुम्ही म्हटलत, की टॉवर वगैरे थोडेफार रेडिएशन मिळतात, पण त्यांचं प्रमाण फार कमी असतं. हे जे रेडिएशन देतो, म्हणजे जे किमोच्या जे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी देतो, त्या डोस फार जास्त असतो आणि रेडिएशनमुळेही कॅन्सर होतो. बरोबर. हां, तर तो डोस जो असतो रेडिएशनचा, तो पण वेगळा असतो. तो असं नाही की थोडंफार रेडिएशन मिळालं की नक्कीच तुम्हाला कॅन्सर होणार, असं नाहीये. कॅन्सर होण्यापेक्षा तो झालेला नाहीये, पण त्याच्या बाबतीतले जे समज, गैरसमज आहेत ते खूप आहेत. हो, तर ते दूर करणं आणि या आजारापासून स्वतःला दूर ठेवणं आणि कॅन्सर हा आजार कोणाला होऊच नाही, पण तो झाला तरीही बरा होऊ शकतो. हो. फक्त जी भीती आहे मनातली ती दूर ठेवली आणि वेळीच आपण डॉक्टरकडे गेलो, तर हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. नक्कीच. त्यामुळे जे प्रेक्षक आता आपला हा पॉडकास्ट ऐकतायत आणि तुमच्या मनात कॅन्सरविषयी कोणतीही भीती असेल, कोणतेही प्रश्न असतील, तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आपण आपल्या तज्ञ डॉक्टरांकडून याविषयीचं मार्गदर्शन घेऊयात आणि कॅन्सर हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो, हे मनात ठेवा. जेणेकरून या आजाराची भीती आपल्याला राहणार नाही आणि आपण अगदी हेल्दी असं लाईफस्टाईल जगू शकतो. आज तुम्ही ते आलात आणि कॅन्सरविषयी मनमोकळ्या अशा आमच्याशी गप्पा मारल्यात आणि अनेकांच्या मनात जे प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला दिलेली आहेत. तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. थँक यू.